स्वाध्याय 10.1 आणि 10.2 आपण करणार आहे. एकच मिनिट. तर इथलचा जो आपला पहिला प्रश्न होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं 70 मीटर बाजू असलेल्या, ओके, 70 मीटर बाजू आहे आणि मिताली याच्या भावते भागते. मिताली एक चौरस आहे ज्याच्या सर्व बाजू 70-70 सेमी असतात. चौरसाच्या चारी बाजू एकसारख्या असतात. त्याच प्रकारे दुसरी जी व्यक्ती आहे नूरी ही आयताभोवती धावते. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. नूरी ही आयताभोवती धावते. या आयताचं जर आपण पाहिलं तर लांबी 80 आहे आणि रुंदी 50 आहे. 50 मीटर आणि 80 मीटर. आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरच्या समोरील बाजू समान असतात. हे 80 आहे तर इथे पण 80 मीटर असणार. इकडे 50 असेल तर इथे पण 50 मीटर असणार. आणि एक नाही तर दोन फेऱ्या पूर्ण करतात. तर मग आपल्याला जे पर्यायामध्ये दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 बघा 80 मीटर, पर्याय क्रमांक 2 20 मीटर. हा क्वेश्चन नंबर 1 आहे. 10.1 चा 40 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे आपल्याला 60 मीटर. इथे जर पाहिलं, याची जर परिमिती पाहिलं, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. याचं जर पाहिलं 70 70 70 70 70 किती वेळेस आहे आपल्याला इथे 4 वेळेस. आणि 2 फेऱ्या कंप्लीट केल्यामुळे याला 2 न गुणायचं आहे आपल्याला. तर हे येते 280 गुणिले 2 केलं हे 560 याचं उत्तर येते. त्याचप्रमाणे जर आपण इकडे पाहिलं तर याची परिमिती काढली तर आपल्याला माहित आहे या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला 2 फेऱ्या कंप्लीट केल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, त्याला 2 न गुणायचं आहे. या सर्वांची बेरीज येते आपली 260 गुणिले 2 फेऱ्या कंप्लीट केल्यामुळं त्याला 2 न गुणायचं आहे. आता जर आपण याचं कॅल्क्युलेशन केले तर ते 520 येतात. 13 3 2 26 520. आणि याचं जे उत्तर होतं 560, याचं जे अंतर आहे 560. मग या दोघांची जर वजाबाकी केली तर आपलं उत्तर येणार होतं 560 मधून 520 वजा केले तर आपल्याला उत्तर येते 40 मीटर. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 चं आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आपण पाहिला पुस्तकातलंच आपलं, मी प्रश्न घेतोय 10.1 चा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न पाहू. उत्तर डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. दुसरा प्रश्न पाहूत आपण. उत्तर प्रश्न लिहिण्यामध्ये टाइम मी टाकणार नाहीये, डायरेक्ट उत्तर करणार आहे. आता इथं एका चौरसाकार प्रश्न क्रमांक आपला 2 10.1 मधला प्रश्न क्रमांक 2 आपला चालू आहे. एका चौरसाकार भूखंडाची आपल्याला लांबी दिली म्हणजे चौरस आहे. 10.1 आपला चालू आहे. त्याच्यातला क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक 2 आपल्याला एक चौरस दिलेला आहे. थोडा अक्षर व्यवस्थित काढूत आपण.
चौरसा दिलेला आहे. त्याची प्रत्येक बाजू आहे आपल्याला 60 मीटरची. 60 मीटरची बाजू दिलेली आहे. म्हणजे इथे 60 मीटर आहे, इथे 60 मीटर आहे, इथे 60 मीटर आहे आणि इथे 60 मीटर. चौरसाच्या चारही बाजू एकसारख्या समान असतात. आता याला सांगितलं की त्यानं किती 3 पदरी कुंपण टाकलेलं आहे. म्हणजे एक पदरी याची जर आपण जर काउंट केलं 6 साय 2 12 साय 18 साय 24 240 येतात. मग असं काय केलं त्यानं, किती पदरी कुंपण टाकलेलं आहे? 3 पदरी कुंपण टाकलेलं आहे. आणि एका कुंपणाच्या वेळेस त्याचा पर मीटर त्यांनी 25 रुपये दिलेला आहे खर्च. ठीक आहे. तर मग याचं उत्तर काय येणार? ह्या दोघांचा गुणाकार केला तर 720 येतं गुणिले 25 शून्य. याचा दोघांचा गुणाकार करायचा, तुम्ही व्यवस्थित करायचा असा, मी डायरेक्ट करतोय. 25 दोन्ही 50 7 5 175 आणि 5 180. आपल्याला 1800 उत्तर येणार आहे याचं. 1800 हे पर्याय क्रमांक तुमच्या डी चं उत्तर राहणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊन आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊ. आपल्या पुस्तकातलं 10.1 मधले मी प्रश्न करत आहे. ठीक आहे. वेळ वाया घालत नाही मी. प्रश्न क्रमांक 3 आपला होता, एका काटकोन चौकोनाची परिमिती. आता काटकोन चौकोन आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे. त्याचे पर्याय आपल्याला दिले होते. पर्याय क्रमांक 1 11 आणि 19, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 25 आणि 5, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे आपल्याला 16 आणि 14 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे आपल्याला 20 आणि 10. आता जर याचा प्रश्न जर पाहिला, त्याची परिमिती, चौकोनाची परिमिती दिली त्यांनी आणि क्षेत्रफळ दिले. चौकोनाची परिमिती जी की दिलेली आहे 60 आणि चौकोनाचे क्षेत्रफळ हे पण दिलेलं आहे आपल्याला, हे दिलेले आहे 200. आता आपल्याला पर्यायापैकी पाहायचं होतं. पर्यायामध्ये पाहायचं होतं की कोणता असा पर्याय आहे ज्या चौकोनाची परिमिती आणि क्षेत्रफळ आपल्याला येते. आता हे आयताची परिमिती, आयताची. ओके. कारण त्या दोन एक लांबी आणि रुंदी दिलेली आहे, रुंदी आणि लांबी. तर मग आपण जर लांबी आणि चौकोनाची परिमिती पाहिली आपण, 2 लांबी अधिक रुंदी, म्हणजे तिथं आयताची परिमिती घ्यायची. आयताची परिमिती आणि आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असं सूत्र जर घेतलं आपण, तर कोण्या पर्यायाचं उत्तर आपल्याला येते? परिमिती आपल्याला 60 हवी आणि चौकोनाचे क्षेत्रफळ 200 हवं. पर्यायापासून जाऊ आपण. समजा आपण 11 आणि 19 घेतले, 2 ला 2 लिहिलं, लांबी 19 घेतली, 11 आणि 19 घेतलं, तर उत्तर काय येते बघूया. 2 आणि हे झाले 30, 60. परिमिती आपल्याला 60 येते, व्यवस्थित येते, ठीक आहे. त्याचं क्षेत्रफळ 200 येते का? 11 गुणिले 19 209. या दोघांचा गुणाकार केला तर 209 येतं, पण आपल्याला क्षेत्रफळ किती पाहिजे? 200. मग पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आपलं चुकीचं आहे. आता मी हे सांगत बसत नाही, डायरेक्ट उत्तरावरून मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. ठीक आहे. जर मी
पर्याय क्रमांक 4 पाहिला. ठीक आहे, 20 आणि 10 म्हणजे मी इथं 2 घेतले, लांबी 20 घेतली आणि रुंदी 10 घेतली. कौन सॉल्व केला 30 आलं. 2 गुणिले 30 60 आलं, परिमिती 60 आली आणि त्याचं क्षेत्रफळ काढलं. लांबी 20 आहे, रुंदी 10 आहे. 20 गुणिले 10 आपल्याला 200 आलं. म्हणजे आपलं याचं क्षेत्रफळ पण 200 आलं आणि परिमिती पण 60 आलेली आहे. असा पर्याय होता आपला पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, तर डी नंबरचा पर्याय तुमचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न पाहूत आपण. प्रश्न क्रमांक 4 पुस्तकात प्रश्न दिलेला आहे, मी काही लिहित नाहीये. ठीक आहे, पुढचा आपल्याला प्रश्न दिलता चौथा. ज्याची परिमिती 48 आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. चौरसाची परिमिती त्यांनी 48 दिली, तर ह्या चौरसाचे आपल्याला चौरस क्षेत्रफळ काढायचे. चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग त्याचं सूत्र आहे. याचे पर्याय तुम्हाला दिलेले होते. पर्याय क्रमांक 1 48 मीटरचा वर्ग 144. पर्याय क्रमांक 3 होता आपला 576 आणि पर्याय क्रमांक 4 होता म्हणजे एबीसीडी. डी होता 324. म्हणजे असा आपल्याला प्रश्न विचारला होता, एका चौरसाची परिमिती 48 आहे, त्या चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे होतं. येत असेल तर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. प्रतीक्षा करून कुणाला जर उत्तर येत असेल तर त्याची. चला, आता आपल्या चौरसाची जर परिमिती पाहिली तर ते त्याचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू बरोबर 48. आपल्याला बाजू काढता येईल. बाजू बरोबर 48 आहे, गुणाकारचा इकडे जाऊन भागाकाराला जाते. 4 एक 4, 4 ने 48 ला भागितलं तर उत्तर येते आपल्याला 12. 48 भागिले 4 करा, आपल्याला उत्तर येते 12. आता त्या चौरसाची बाजू आलेली आहे आपल्याला 12, मग त्याचे क्षेत्रफळ आपल्याला सहज काढता येईल. 12 गुणिले 12, 12 गुणिले 12 आपल्याला उत्तर येईल 144. उत्तर काढलं तर ते पर्याय क्रमांक 2 चं उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 तो आपण घेऊ. आज आपण 10.1 प्रश्न हे करू. 10.1 झाले तर दोन्ही करून टाकू, कारण लाईव्ह खूप कमी विद्यार्थी आहेत, स्क्रीन नाही आपल्याकडे. एक आयत व चौरस व एक आयताची परिमिती समान आहे. आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती सांगितली. साची परिमिती
याचे पर्याय आपण लिहून टाकू. 15 मीटर, 14 मीटर, 16 आणि 17 मीटर. चौरसाची बाजू दिली त्यांनी. चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहिलं 4 गुणिले बाजू. आयताच्या परिमितीचं सूत्र लिहिलं 2 लांबी अधिक रुंदी. हा प्रश्न क्रमांक 5 आहे. पुस्तकातलाच प्रश्न आहे आपला. 2 त्यांनी लांबी दिलेली आहे का पहा. लांबी 16 दिली, अधिक रुंदी दिली नाही त्यांना. चौरसाची लांबी 18 दिली आणि ते आपल्याला 4 गुणिले 16 दिलेलं आहे. चौरसाची बाजू 16 सेंटीमीटर आहे. तर 4 गुणिले 16 आपल्याला 64 उत्तर येते. हे दोन गुणाकाराच्या इकडे भागाकाराला नेले आपण. 2 18 अधिक रुंदी. गुणाकाराचे जर आपण भागाकाराला नेले इकडे, ठीक आहे, म्हणजे 18 अधिक रुंदी बरोबर 64 ला इकडे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला नेले, हे उत्तर आलं 32. आता हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस होते. रुंदी बरोबर 32 वजा 18, 32 वजा 18 उत्तर 14 येते, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आहे आपला. एक विद्यार्थी मित्रांनो, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पुढचा प्रश्नाला लगेच सुरुवात करू. दहा मिनिटाचा ब्रेक घेऊ. 8:40 क्लास सुरू.
चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 6 नंबर. प्रश्न आणि त्याचे पर्याय लिहूत आपण. प्रश्न आपल्या पुस्तकातलाच आहे, ठीक आहे. त्याचे पर्याय क्रमांक 1 आहे आपल्याला 15, 6 सेमी. बी पर्याय 2, पर्याय क्रमांक सी आहे 4 आणि पर्याय क्रमांक डी आहे 8. आता कोणत्या प्रश्नाचा आहे ते तुम्हाला दिलेलाच आहे प्रश्न. चौरसाची परिमिती जेवढी आहे तेवढाच त्याचा चौरसाचे क्षेत्रफळ हे दोन्ही कोणत्या प्रश्न याच्यामध्ये उत्तर येते आपल्याला ते पाहायचं होतं. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू
चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू, जर आपण 6 हे पर्याय घेतला असतं तर काय उत्तर ते पाहू. 4 गुणिले 6 इथे घेतले आणि बाजू 6 गुणिले 6 घेतली, त्याचं उत्तर 36 आलं. याचं उत्तर 24. हे तेवढंच आहे का आपल्याला? नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर राहणार नाही, हे चुकीचं राहिलं असतं. पर्याय क्रमांक बी मध्ये आपण जर घेतलं, बाजू 2 घेतली, आपण हे चौरसाचे 4 गुणिले 2 घेतले 8 येणार, आणि इथं 2 गुणिले 2 घेतले बाजू, ते हे येणार 4. मग हे उत्तर राहणार आहे का आपलं? हे पण नाही राहणार, हे दोन्ही एकसारखे नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पण उत्तर राहणार नाही आपलं. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 जर घेतला असता आपण, पर्याय क्रमांक 3 4 गुणिले 4, आणि इथे पण 4 गुणिले 4, याचं उत्तर पण 16 आलं आणि याचं उत्तर पण 16 आहे. मग जर आपलं हे जे उत्तर आहे ते चौरसाची परिमिती आणि चौरसाचे क्षेत्रफळ एकसारखंच येत आहे. जर आपण त्याची बाजू 4 घेतली तर त्याचं क्षेत्रफळ आणि परिमिती एकसारखं येत आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 8. एका आयताची लांबी, पर्याय देऊत आपण. पर्याय क्रमांक 1 96, पर्याय क्रमांक बी 60, पर्याय क्रमांक सी 48 आणि पर्याय क्रमांक डी 42. आयताची लांबी दिलेली आहे आणि त्याची परिमिती दिलेली आहे, तर आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आयताची परिमिती दिलेली आहे, आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आयताचे परिमिती, याची लांबी दिलेली आहे, त्याच्या याचे सूत्र लिहू आपण. आयताची परिमिती 2 लांबी अधिक रुंदी, क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. परिमितीचं सूत्र लिहिलं, परिमिती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 चालू आहे आपला. 16 परिमिती आहे, त्याची लांबी आपल्याला दिलेली आहे 6 सेमी, म्हणजे ते 6 दिले, हे 2 अधिक रुंदी. पहिले आपण रुंदी काढू आणि त्याचं मग आपल्याला क्षेत्रफळ निघून जाईल. हे गुणाकाराचं इकडे भागाकारला नेऊ. 8 बरोबर 6 अधिक रुंदी, हे 6 इकडे वजा बाकीला न्यायचे. रुंदी आली आपली 2, हीच 2 आलेली रुंदी आपण इकडे ठेवायची आहे. 6 लांबी आहे, रुंदी 2 आली, उत्तर 12 ला. उत्तर 12 हे पर्याय क्रमांक डी चे उत्तर आहे. याप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 8 पाहिला. प्रश्न क्रमांक 9 पाहू. पुढचा प्रश्न आपल्या पुस्तकातलाच आहे. प्रश्न क्रमांक आपला पुस्तकातलाच आहे नवोदयचं. एक तार वाकवून एक आयत केला आहे, त्याची आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे त्यांनी, तर तारेची एकूण लांबी विचारलेली आहे. मग आपल्याला याचं उत्तर सोपं होत आहे. 25 75 दिलेलं आहे. तर पर्याय क्रमांक बी
100 सेमी दिलेला आहे. पर्याय क्रमांक सी 150 सेमी आणि पर्याय क्रमांक डी 200 सेमी. आयताची परिमिती काढायची फक्त इथं. आयताची परिमिती तुम्हाला सूत्र माहित असणं आवश्यक आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी 2 याची लांबी दिलेली आहे तुम्हाला पुस्तकामध्ये 50 आणि रुंदी 25 दिली. 50 अधिक 25 या दोघांची बेरीज केली 75 येते. मग तुमचं उत्तर होतं 150. पर्याय क्रमांक 9 चं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूत आपण. प्रश्न क्रमांक 10. डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. पण सध्या तरी एकही डाऊट दिसत नाहीये. चौरसाचे क्षेत्रफळ दिले तर त्याची परिमिती काढायची. पर्याय दिले होते आपल्याला 40 मीटर 100 मीटर 140 मीटर 400 मीटर. मॅसेज आहे कुणाल शंकर. समजलं नाही. कोणता प्रश्न नाही समजला? परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे काय राहतं की समजा ह्या बाजू आहे, ठीक आहे, या बाजूची एकूण बेरीज समजा इथं 4 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे 4 आहे. या सर्व बाजूची बेरीज म्हणजे परिमिती राहते. समजा मी त्रिकोण दिलेला आहे, इथे इथं 3, इथे 4 आणि इथे 5 लिहिलं. अजून एक आकृती दिलेली आहे मी इथे. परिमिती आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर मग कसं काढायचं राहते परिमिती म्हणजे? परिमिती म्हणजे या सर्व बाजूंची बेरीज करायची राहते. त्याचं सूत्र आपल्या नवोदयच्या पुस्तकात दिलेलं आहे. ह्या सर्व बाजूंची बेरीज 4 अधिक हे 5 करायचे, अधिक 4 करायचे आणि 5 करायचे. सर्व बाजूंची बेरीज 18 आली. 18 ही त्याची परिमिती आहे. म्हणजे हा जो भाग आहे ह्या भागाच्या एकंदरीत लांबी जी असते ती त्याची परिमिती असते. आता इथे परिमिती काय असणार? मग ह्या सर्व बाजूंची बेरीज करायची. 3 अधिक 4 अधिक 5 3 आणि 4 7 आणि 7 आणि 4 12. मी जर इथे परिमिती विचारली ह्या भागाची, समजा हे 4 आहे, इथे 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे आणि इथे 2 आहे. ह्या संपूर्ण भागाची मी जर परिमिती काढायला सांगितली तुम्हाला, हे इथे 5 आहे समजा याचं, तर हे संपूर्ण भागाची परिमिती काढायची म्हणजे त्याला त्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. ठीक आहे. परिमिती काही अवघड नसतं. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कळाला असेल तर पुढचा प्रश्न घेऊ. 10 आणि 11 नंबरच घेणार आहेत आपण आज. ठीक आहे. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळ स्क्रीन नाहीये, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी पाहत नाहीयेत. त्यामुळे मी पण बनवत नाही जास्त व्हिडिओ. जर व्हिडिओ पाहणारे जर जास्त असतील तर सोप्या पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी मी सांगू शकतो. हे की नाही? काय अवघड नसतं. गणित एकदम अतिशय सोपं असा भाग असतो गणित म्हणजे. पण ज्याला माहित असतात उत्तर त्याला सोपं राहतो. ज्याला माहित नसते अरे याचं उत्तर आपल्याला करायचं होतं. तर हा प्रश्न क्रमांक 10 आहे. स्वाध्याय क्रमांक 10.1 मधला. पर्याय याचा 40 होता. बी आपल्या याचं उत्तर काढूत आपण 100 मीटर. सी आपल्याला 140 मीटर आणि पर्याय क्रमांक डी होता आपलं 400 मीटर.
आता याची परिमिती काढायची होती. आपल्या चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. हे सूत्र तुम्हाला पाठच करावं लागतात. त्याची परिमिती काढायची आपल्याला. परिमिती चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. असे कोणती बाजू आहे ज्याचा गुणाकार आपल्याला 100 येईल. म्हणजे बाजू गुणिले बाजू केलं तर 100 येईल. मग बाजू जर आपण 10 घेतली, थोडा विचार करून उत्तर करायचं होतं. बाजू जर आपण 10 घेतली, इथे 10 गुणिले 10 याचं उत्तर 100 आले. म्हणजे आपली बाजू असायला पाहिजे होती 10. त्याच्यासाठी वर्ग पाठ करावं लागतात. आता परिमिती काढायची होती. जर 10 ही बाजू असेल, 4 गुणिले 10 केले, त्याचं उत्तर येते 40. 40 हे पर्याय क्रमांक आपल्याला ए मध्ये उत्तर भेटून जाते. पहिलाच पर्याय आपला पर्याय क्रमांक ए. आता शेवटचा प्रश्न आहे, तो शेवटचा प्रश्न घेणार आहोत आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहोत. लाईव्ह जर जास्त विद्यार्थी असले असते तर मी नक्कीच 10.2 पण मी लगेच घेतला असता. पण लाईव्ह विद्यार्थी फार कमी येतात आपल्या चॅनेलला. आपण नक्कीच हा व्हिडिओ 10.2 पुढच्या क्लासमध्ये बनवू आणि जास्तीत जास्त सराव पेपर आपण सॉल्व्ह करून घेऊ उरलेल्या दिवसामध्ये. आता इथे एक आकृती दिलेली आहे आपल्याला. 3 मीटर, इथून एवढा भाग 2 मीटरचा दिला, इथून एवढा भाग 1 मीटर दिला त्यांनी. आणि आपल्याला परिमिती विचारलेली, परिमिती काढायचं. त्याचा पर्याय इथं दिलेला आहे 16. परिमिती मीटरचा वर्ग होते. मीटरचा वर्ग राहत नसते. हे उत्तर चुकीचं होणार आहे. 11 मीटरचा वर्ग आणि पर्याय क्रमांक डी आहे 11 मीटर. क्षेत्रफळ जेव्हा विचारले जाते तेव्हा मीटरचा वर्ग लिहायचा असतो. त्याच्यामुळे हे दोन पर्याय कटून गेले. परिमितीमध्ये आपल्याला मीटरचा वर्ग करायचा नसतो. आता आपल्याला अजून बाकीचं काय, हे इथून एवढं 5 दिलेलं आहे, 5 मीटर. आता हा भाग 2 मीटर असेल आणि हा 1 असेल. हा इकडे 1 दिला म्हणजे इकडचा पण 1 मीटर असणार. इथून एवढा 2 मीटर दिलेला आहे त्यांनी. हा इकडे 1 मीटर आहे तर इकडे 1 मीटर असणार. हा 3 मीटर आहे तर मग उरलेला भाग किती असणार? हे 5 मीटर आहे. 5 मधून 3 गेले, इथे किती येणार? 2 मीटर. हा 2 मीटर भाग आहे तर हा इकडचा पण 2 मीटर भाग येणार. आता सर्व बाजूंची बेरीज करायची आपल्याला. उत्तर आपल्याला येऊन जाईल 3, इथेच करू 3 अधिक 2 अधिक 2 अधिक 1 अधिक 5 अधिक 2 आणि 1 2 अधिक 1 3. 3 आणि 2 5 6 7 8 8 आणि 5 13 14 15 आणि 1 16. उत्तर येईल 16 मीटर. 16 मीटर आपल्याला पर्याय क्रमांक 1 चं उत्तर राहणार. अशा प्रकारे हा आपण सर्व स्वाध्याय संपवलेला आहे. डाऊट असेल स्वाध्याय क्रमांक 10.1 मध्ये मला विचारू शकता. ठीक आहे, मी 10 मिनिट लाईव्ह राहील. 10 मिनिटात तुम्हाला डाऊट असेल तर नक्कीच विचारू शकता. ओके, स्वाध्याय 10.1 वरचे डाऊट तुम्ही विचारू शकता.
धन्यवाद मित्रांनो.